भाई अभी हूँ अमरावती में और यहाँ पर देख सकते हो अभी पूरी बारिश वगैरह जो है वो शुरू है। मौसम बहुत ही लाजवाब है भाई आज का। और ये देख सकते हो ये है अम्बा देवी गेट। अम्बा देवी मंदिर का ये है रास्ता, ये सामने से देख सकते हो। अभी ये वाली गली में हम लोग आ गए। कभी कभी बहुत ज़्यादा रश होता है गैस यहाँ पर, और यहाँ पर बहुत दूर दूर से आते हैं भक्त लोग। तो गाइस अभी मंदिर जो है लगभग गेट के पास मैं आ चुका हूँ, और यहाँ पर मैं आपको अंदर से भी थोड़ा बहुत जितना हो सके उतना बताने की कोशिश करूँगा। लेकिन ज़बरदस्त यहाँ की वाइब्स होती है। कभी आप यहाँ पे विज़िट करोगे आपको बहुत मज़ा आ जाएगा। घूमने के हिसाब से कभी आते हो तो ज़रूर विज़िट करो यहाँ। और एक बात मैं आपको बताना चाहता हूँ गाइस, आज से लगभग 2 या 2.5 साल पहले मैंने एक वीडियो बनाई थी, जो मैंने बनाया था रुक्मिणी हरण वाला व्लॉग, जहाँ पर मैंने कौंडिन्यपुर का वो व्लॉग कवर किया था, जहाँ पे मैंने बताया था कि कैसे श्री कृष्ण भगवान ने रुक्मिणी का वहाँ से हरण किया था। तो वहाँ से एक गुफा थी वहाँ पर, जो एक्चुअली यहाँ पर खुलती है इस वाले मंदिर में। तो बड़ी मतलब इसका जिक्र जो है गाइस वो महाभारत में भी हुआ है। इस तरीके से बहुत ज़्यादा प्राचीन मंदिर है और बहुत पॉपुलर है। तो सोच सकते हो रुक्मिणी हरण जो हुआ था वहाँ से कृष्ण भगवान ने रुक्मिणी को लेकर भागे थे, और यहाँ पर वो आए थे ऐसा बोला जाता है। और वो गुफा भी जो है वो यहाँ पर है, वो मैं आपको कोशिश करूँगा बताने के अंदर में कि कौंडिन्यपुर से एक गुफा शुरू होती है और लगभग 40 किलोमीटर दूर मतलब अमरावती में वो गुफा खुलती है। तो इस तरीके से श्री कृष्ण भगवान ने जो रुक्मिणी हरण किया था, तो वो इस रास्ते से भागे थे। गुप्त रास्ता बोला जाता था उस टाइम पे। कौंडिन्यपुर जो है वो 40 किलोमीटर दूर है, और वहाँ का मंदिर का मैंने व्लॉग किया था, तो यहाँ पर आप वो देख सकते हो अगर आपको वो देखना है तो। लेकिन अब दोस्तों वो जो गुफा है कौंडिन्यपुर वाली, वो यहाँ से शुरू होती है कौंडिन्यपुर से, और उसका रास्ता जो है वो निकल कर आता है सीधे अमरावती में जो अम्बा देवी का मंदिर है वहाँ पर। तो आज के इस वीडियो में मैं आपको यही बता रहा हूँ। तो ये देख सकते हो भाई, ये ज़बरदस्त यहाँ पर माहौल होता है भाई। आप गर्दी देख रहे हो, यहाँ पर रश बहुत ज़्यादा होता है। अभी फ़िलहाल मौसम की वजह से बोल सकते हो थोड़ा बहुत आपको दिख रहा है, नहीं तो यहाँ पर चलने के लिए भी जगह नहीं होती है। तो पूरी दुकानें मिलेगी आपको जिधर उधर ऐसे बच्चों की। ये देखो, तो ये है अम्बा देवी संस्थान। तो सबसे पहले यहाँ पे अपन शूज़ रख देंगे। नमस्कार अंकल। तो यहाँ से अपन कुछ ले लेते हैं पहले। हाँ प्रसाद प्रसाद है ना। तो भाई अभी यहाँ चल रहे हैं अपन मंदिर में। ये है मेन गेट देखो, और कमेंट में जय माता दी ज़रूर लिखो गाइस। देखो जय माता दी। तो ये है भाई मंदिर, ये है मंदिर का एंट्रेंस गेट। तो भाई अभी हम जो है वो दूसरे मंदिर में जाने वाले हो, ठीक है। तो यहाँ पर तो आप देख सकते हो, मैंने आपको यहाँ का बताया थोड़ा सा, है ना। तो ये एक मंदिर है, और इसके बाद में हम जाने वाले हैं अभी इधर गुफा की तरफ। जय माता दी महाराज जी। जय माता दी. महाराज जी थोडं सांगा बरं की मंदिरमध्ये हे रुक्मिणी हरणची कहाणी आपल्याजवळ खूप प्रसिद्ध आहे। हे प्रसिद्ध म्हणजे अंबादेवी एकविरा देवी हे अमरावतीचं आराध्य दैवत विदर्भाचं. बरोबर। इथून 40 किलोमीटर अंतरावर कौंडिन्यपूर हे गाव वसलेलं आहे सध्या. हो आपल्याला माहितीच असेल. बिलकुल। कौंडिन्यपूर हे कुंडिन राजाची राजधानी, म्हणजे आजता काळात 5000 वर्ष अगोदर, अच्छा। जेव्हा गोपालकृष्ण द्वारिकेचे राजा होते, हो आणि कौंडिन्यपूर विदर्भ कन्या म्हणतो आपण. रुक्मिणी मातेला विदर्भ कन्या म्हणतो. तर कुंडिन राजाची ही धाकटी कन्या, तर तिचा भाऊ रुक्मानंद आणि रुक्मानंदाचा मित्र शिशुपाल. तर शिशुपालाशी परस्परच रुक्मानंदाने तिचा विवाह ठरवला होता. आता वडील वयस्कर झाल्यानंतर आता वडिलाचं काही चाललं नाही, आणि रुक्मिणी
की गोपालकृष्णाचं जे समजा त्यांची कीर्ती होती म्हणा किंवा त्यांचं ते राज्य करायची पद्धत होती आणि ते साक्षात विष्णूचा अवतार, त्याच्यामुळं ती मनातल्या मनात गोपालकृष्णावर भाळली होती. तर तिचं कार्य लग्नविवाह शिशुपालासोबत ठरल्यामुळे ते सगळं सगळं तयार झाल्यानंतर त्यावेळेस गोपालकृष्णसुद्धा द्वारकेचे राजा होते, त्यांना पण पत्रिका इथून गेली होती आपल्या विदर्भातून. ते सुद्धा इथे लग्न कार्यासाठी आले होते. असं आपलं इस्कॉनचं जे मंदिर आहे, चरित्र श्री भगवान श्रीकृष्ण लीला पुरुषोत्तम असा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये याचं वर्णन आहे, आपल्या विदर्भाचंही वर्णन आहे, कोरडा प्रदेश आहे आपला, असं सर्व सविस्तर त्याच्यात वर्णन आहे. बरोबर. तर रुक्मिणींनी मग गोपालकृष्ण आले म्हणजे हे रुक्मिणी मातेला माहीत पडलं, त्यांनी मग पत्राद्वारे त्यांच्याशी संपर्क केला आणि मग गोपालकृष्णांनी त्यांनी विचारलं बा तुमचं पुढचं कार्यक्रमाचं काय नियोजन. तर रुक्मिणी मातेने त्यांना सांगितलं आम्ही अमरावतीला आमची कुलदेवता अंबा एकविरा यांच्या दर्शनाकरिता आम्ही आता तेल किंवा हळद, जसं प्रत्येकाच्या घरी लग्न असल्यावर तेल हळद जसं आपण चढवतो कुलदेवीला, बरोबर. तसं ती रुक्मिणी माता कुलदेवीला तेल हळद चढवायसाठी इथे आली होती. गोपालकृष्णांचा रथ तिकडे जिथे श्री मुरलीधर मंदिर आहे सध्या भाजी बाजारमध्ये, तिथे थांबला होता. त्यावेळेसची भौगोलिक रचना ही वेगळी होती. त्यावेळेस जंगल सगळीकडे म्हणजे डोंगराळ प्रदेश होता हा. औदुंबराची जास्त झाडं असल्यामुळे आपल्या या महानगराला आपण औदुंबरवती असं नाव होतं. उंबरवती झालं, नंतर अमरावती झालं, असं अपभ्रंश होतं, ते अमरावतीपर्यंत आलं. बरोबर. नंतर त्यांची इथे मंदिराजवळ चर्चा झाली गोपालकृष्णाची आणि रुक्मिणी मातेची, आणि मग त्यांनी सांगितलं मला त्यांची शिशुपालाशी काही लग्न करायचं नाही. आता मग ते गोपालकृष्ण आहेत, ते श्रीहरी भगवानचा अवतारच आहे, त्यांना सगळं माहीत होतं पुढे काय होणार आहे हे सुद्धा माहीत होतं. आणि मग रुक्मिणी मातेनी त्यांना सांगितलं असं तर मला लग्न करायचं नाही आहे. आता जिथे अन्याय होतो तिथे तर मग न्याय झाला पाहिजे. बरोबर. गोपालकृष्ण म्हणजे मग चला आमच्यासोबत. मग ते रथात बसले, तर गोपालकृष्णांनी त्यांना सांगितलं रथ तुम्ही चालवा. कारण कसं म्हणते मी एका प्रदेशाचा राजा आहे. हा. जेव्हा आजकाल मुली पळून घेऊन जातो असं काही भ्रम समाजामध्ये म्हणा, पुढच्या इतिहासामध्ये असं व्हायला नको. बरोबर. असं आपले जे पुस्तकं मिळतात त्याच्यामध्ये ते चुकीचं चित्रण केलेलं आहे. बरोबर. गोपालकृष्ण रथ चालवून राहिले, रुक्मिणी माता मागे बसलेली आहे. तर तसं नाहीच आहे. रुक्मिणी मातानी रथ चालवला, गोपालकृष्ण मागे बसले होते, असं चित्र पाहिजे होतं ते. रुक्मिणी हरण, रुक्मिणी हरण. हरण म्हणजे काय तर पळवून नेणे. हा. बरोबर. पळवून नाही नेलं, तिलाच ते गोपालकृष्ण पाहिजे होती, ती स्वतः त्यांच्यासोबत गेली. समाजामध्ये हा म्हणजे शब्दांश भ्रम झाला सगळा, नवीन पिढीला ते माहीत नाही. बरोबर. तर गोपालकृष्ण म्हणे ती राजकन्या होती, तिला काही सगळंच म्हणजे युद्धकला वगैरे असं रथ चालवणे सगळं तिला येत होतं. त्याच्यामुळे रुक्मिणीमध्ये रथ चालवला. आता इथे भातकुली 20 किलोमीटर अंतरावर आपल्या अमरावतीपासून, तर तिथे जाईपर्यंत इकडे खबर लागली रुक्मानंदला, तिच्या भावाला. मग रुक्मानंद, शिशुपाल आणि सैन्य घेऊन ते तिथे गोपालकृष्णाचे युद्ध करायसाठी सज्ज झाले तिकडे. बरोबर. आता बलिराम ज्यांचे बंधू गोपालकृष्णाचे लहाने मोठे, त्यांना माहीत होतं कृष्ण गेलेले आहे तिकडे लग्नाला, ते काहीतरी गोंधळ करतील म्हणून ते पण तिकडून सैन्य घेऊन आलेले होते. योगायोग ते तिथे भेट झाली भातकुलीच्या त्या स्थळावर, भातकुलीच्या त्या परिसरामध्ये साधारणतः. तर त्यांनी मग गोपालकृष्णांनी त्यांच्याशी युद्ध केलं. तर तिथं भगवान कृष्ण आहेत, ते काय कोणाला हरणार का नाही. ते रुक्मानंदही हरला, शिशुपाल पळून गेला तिथून, आणि त्यालाही 100 अपराध क्षमा असं वरदान दिलं होतं गोपालकृष्णांनी तेव्हा शिशुपालाला, किंवा 100 अपराध झाल्याशिवाय मी तुला मारणार नाही. शिशुपाल तिथून निघून गेला आणि रुक्मानंदला मारणार गोपालकृष्ण असं त्याची म्हणजे मान धडापासून वेगळी करणार. तितक्यात रुक्मिणीचे ते धाकटे बंधू म्हणजे मोठे बंधू होते, तिने विनंती केली गोपालकृष्णाला बा माझा सख्खा भाऊ आहे, मारू नका, सोडून द्या लागलं. त्या काळात कशी पद्धत होती, जे युद्ध हरले त्या राजाला असं क्रूर करून सोडत होते. अर्धी दाढी काढून ठेवणे, अर्धी मिशी कापणे, किंवा अर्ध चौल म्हणजे अर्ध टक्कल करून सोडून द्यायचं. मग समाजामध्ये त्याची काही प्रतिष्ठा राहायची नाही. म्हणजे बा हरला युद्धात असं समजून जायचे लोक त्यावेळेस. त्याला तसं करून पुलिशीत करून सोडून दिलं गोपालकृष्णाने. आणि जिथे त्याची दाढी काढली, मिशी काढली, अर्ध चौल केलं त्याचं, ते स्थान अजून भातकुली तालुक्यामध्ये आपल्या दाढीपिढी गावानी नावाने प्रसिद्ध आहे. तिथे काही असं हे नाही आहे पुरातन काही समजा ठेवा म्हणा किंवा मंदिर म्हणा किंवा असं काही झालेलं नाही. हा सगळा असा जो परिसर आहे अंबादेवी एकविराजीचा, हा गोपालकृष्णाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे. आणि तेव्हापासनं हे जगदंबा अंबा एकविरा देवी मंदिरं आहेत.
आणि भक्तांच्या कामना पूर्ण होतात. असं हे आपलं पुरातन हे संस्थान आहे आपलं आणि आपलं जागृत दैवत आहे. लोकांना अनुभव येते म्हणून एवढी आपल्या इथे बरोबर. वर्दळ अजून अजून वाढत चाललेली आहे. वाढत चालली आहे. बरोबर. लोकांचे असे अनुभव आहेत बा आमचं कोणाला बाळ नाही तर बाळ होते, समजा साधारणतः कोणा नोकरी नाही लागत, ते त्यांच्या कष्टानंच होते. पण जसं त्यांची श्रद्धा आहे, त्यांची भावना आहे, बरोबर. त्याप्रमाणे असं हे आपलं अंबा एकविरा देवीचं महात्म्य आहे. बरोबर. आणि महाराज जी असं पण म्हणण्यात येतं ना की गुफा आहे तिथे, काहीतरी नाही, गुफाबद्दल गुफा आहे, ही इथे खाली गुफा आहे, पण आता ते 5000 वर्षा अगोदरपासून आहे. बरोबर. त्याचं मुखच राहिलेलं आहे फक्त. आता ते 5000 वर्ष या पृथ्वी म्हणजे या धरतीवरती किती भूकंप झाले असतील, किती म्हणजे खूप परिवर्तन झाले असेल खूप झाले त्या असेल. 5000 वर्षापासून. अरे बाप. ते तेव्हा तेवढं नाही राहिलं. म्हणजे गोपालकृष्णाच्या काळापासून आहे ते, हां हां हां. त्याच्यामुळे त्याची शाश्वती नाही आहे. त्याचं मुखच आहे फक्त, बाकी सगळं असं धसलेलं आहे. बाकी दसलेलं हां, आणि ते आतमध्ये एवढं संशोधन कोणी करूही शकत नाही ना. नाही. नाही त्याच्या आतमध्ये ऑक्सिजनच कमी पडला तर तो तिथंच संपून जायचा, वापसच नाही यायचा. वापसच नाही. असं आहे ते. तर आता रुक्मिणीचं ते कौंडण्यपूरचं आपण म्हणतो का ते कुंडिंद्राची राजधानी होती. बरोबर. त्याचं काहीतरी अवशेष ठेवलं का आपण भारतातले लोक कसे आहोत, थोडेसे विसरबोळे आहे. विसरलं. हां. म्हणजे पुरातन जे काही ठेवा असतो ना तो आपण जपत नाही जास्त. जपत नाही. बरोबर. आणि तो संपत आला की मग त्याच्या मागेला मागतो. हे असं आपलं थोडंसं चुकते या गोष्टी आपल्या. त्या आपण जतन केल्या पाहिजे. आपली संस्कृती जतन केली पाहिजे. हो. आपले संस्कार, आपली परंपरा, आपली पद्धत ही सगळ्यांनी जपली पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीला ती आपण त्यांना देऊ शकू. आपल्या विरासतमध्ये हे असं होतं. ते आवश्यक आहे जप. असं आहे तिचं. बिलकुल. जय माता दी महाराज. जय मा. काढू काय? हां. ते असं दाबावं लागतं. असं दाबावं लागतं. तर महाराज जी ते यहाँ पर देख सकते हो गाइस, ये जो है ना यहाँ पर ही गुफा थी जहाँ पर रुक्मिणी हरण के बारे में जो कहानी महाराज जी ने बताई है हमें। तो यहाँ पर देख सकते हो बस ये कांच के तरफ ही वो गुफा है जहाँ पर आज भी आपको दिखेंगे महाराज जी तपस्या करते हुए, जैसे कि महाराज जी ने हमें बताया है। ये देखो, तो ये है वो गुफा और इसका जो एंट्रेंस है वो गेट वहाँ पर कौंडिन्यपुर में है। जय माता दी। तो इस तरीके से होने वाला है गाइस ये कुछ मंदिर। होप आपका ये ब्लॉग आपको पसंद आया हो। कमेंट में जय माता दी अम्बे माँ की जय ज़रूर लिखिएगा गाइस। और ऐसे ही वीडियोस आगे और भी चैनल पर मैं आपके लिए लेकर आने वाला हूँ। तो आप यहाँ पर चैनल से जुड़े रहिए, सब्सक्राइब करके रखिए। और अगर आप ये फेसबुक पर देख रहे हो तो पेज को फॉलो करके रखिए। फ़िलहाल अभी के लिए मैं ले रहा हूँ आपसे अलविदा। जल्द मिलूँगा आपको अगले वीडियो में। जय हिंद, जय माता।